हकालपट्टी झालेल्या शिंदेंना पक्षाचा नेता कसं ठरवलं? सिब्बलांचा नार्वेकरांच्या निर्णयावर घणाघात. नमस्कार. शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हावर नेमका कोणाचा अधिकार? आणि उद्धव ठाकरे यांनी गटनेतेपदावरून हकालपट्टी केलेल्या एकनाथ शिंदे यांना विधानसभा अध्यक्षांनी पुन्हा पक्षाचा नेता कसं मान्य केलं? याच प्रश्नांवरून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेत अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित केले. सिब्बल यांचा मुख्य सवाल असा होता की उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली होती आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. या निर्णयावर उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी असलेले पत्रही सादर करण्यात आले होते. मग विधानसभा अध्यक्षांनी शिंदे यांनाच पक्षाचा नेता कशाच्या आधारे मानलं? इतकंच नाही तर शिंदे गटाचा व्हीप वैध कसा ठरवण्यात आला असा सवालही सिब्बल यांनी उपस्थित केला. सिब्बल यांच्या मते विधिमंडळातील बहुमत म्हणजेच राजकीय पक्षाचे बहुमत असू शकत नाही. विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष हे दोन वेगवेगळे घटक आहेत असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यांनी 10व्या अनुसूचीचा दाखला देत सांगितलं की ज्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून आमदार सभागृहात पोहोचले त्याच नेतृत्वाला नंतर नाकारून स्वतःचा वेगळा पक्षनेता किंवा व्हीप तयार करता येणार नाही. 2018च्या पक्षघटनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. सुनावणी दरम्यान 2018च्या शिवसेना पक्षघटनेचा मुद्दाही महत्वाचा ठरला. सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनाही 2018च्या पक्षघटनेबाबत आक्षेप नव्हता, तर निवडणूक आयोगाने नंतर तीच घटना अवैध किंवा अमान्य कशी ठरवली? सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर 2018ची पक्षघटना सादर केली होती. त्यानंतर ती वकिलांची चूक असल्याचं सांगण्यात आलं. मात्र 39 स्वतंत्र उत्तरांमध्ये 2018च्या पक्षघटनेचा उल्लेख असल्याचा दावा सिब्बल यांनी केला. त्यामुळे ही केवळ वकिलांची चूक होती का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय. संविधान पीठाच्या निर्णयाच्या विरोधात सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निर्णयांचा दाखला देत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते शिवसेनेतील घडामोडींच्या काळात आमदार सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन करण्यात आलं. या संपूर्ण घटनाक्रमाचा विचार केला तर पक्षांतराची बाब स्पष्ट होते असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. त्यांनी 10व्या अनुसूचीतील पक्षांतर विरोधी तरतुदींचा उल्लेख करत सांगितलं की पक्षांतराला प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने या कायद्याचा अर्थ लावता कामा नये. सिब्बल यांच्या मते जून 21 आणि 19 जुलैच्या परिस्थितीकडे त्यावेळी जशी होती तशीच पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर मिळालेल्या संख्याबळाच्या आधारे आधीच्या घटनांना वैध ठरवणं म्हणजे पक्षांतराला प्रोत्साहन देण्यासारखं ठरेल. धनुष्यबाण ठाकरेंना मिळत नसेल तर चिन्ह गोठवा. या सुनावणीतील सर्वात महत्वाच्या युक्तिवादांपैकी एक म्हणजे धनुष्यबाण चिन्हाचा मुद्दा. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर स्पष्ट भूमिका मांडताना सांगितलं की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाचं आहे. मात्र जर न्यायालयाने धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांना देण्याचा निर्णय घेतला नाही तर ते चिन्ह गोठवलं पाहिजे अशी पर्यायी मागणी सिब्बल यांनी केली. त्यांनी असा युक्तिवाद केला की शिंदे गटाने त्या चिन्हाचा लाभ घेतला म्हणून त्यांच्यासाठी कोणताही न्याय्य हक्क निर्माण होत नाही. विधिमंडळातील फूट म्हणजे राजकीय पक्षाची फूट नाही. सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयातील मूलभूत विरोधाभासावरही बोट ठेवलं. त्यांच्या मते विधिमंडळातील बहुसंख्य आमदार शिंदे गटाकडे आहेत. याचा अर्थ मूळ राजकीय पक्षही शिंदे गटाकडे गेला असा निष्कर्ष काढता येत नाही. विधिमंडळातील फूट आणि राजकीय पक्षातील फूट यांच्यात फरक आहे असा त्यांचा युक्तिवाद होता. याच आधारावर विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाचा व्हीप वैध ठरवणं कायद्याला धरून नाही असं सिब्बल यांनी म्हटलं. देवदत्त कामतांचा अपात्रतेवर युक्तिवाद. यानंतर वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद केला. कामत यांनी सांगितलं की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर पूर्णपणे चुकीचा किंवा विकृत असल्याचं आढळल्यास सर्वोच्च न्यायालयाला त्याचा न्यायालयीन पुनरावलोकन करण्याचा अधिकार आहे. यावेळी न्यायमूर्ती जे बागची यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. आम्ही आज एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवू शकतो का? म्हणजे विधानसभा अध्यक्षांची भूमिका स्वीकारून त्यांना अपात्र ठरवता येईल का? कामत यांनी यावर सांगितलं की काही प्रकरणांमध्ये स्वतः अपात्रतेचा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची याचिका चुकीच्या पद्धतीने निकाली काढली असल्याचं न्यायालयाला आढळल्यास त्याचा पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर थेट परिणाम होऊ शकतो. न्यायमूर्ती बागचींचा महत्वाचा सवाल. यावेळी न्यायमूर्ती बागची यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी उदाहरण देत म्हटलं की शिस्तभंगाची शिक्षा एखाद्या प्राधिकरणाने दिली असेल तर न्यायालय ती रद्द करू शकतं. मात्र न्यायालय स्वतः ती शिक्षा ठोठावू शकतं का? हा वेगळा प्रश्न आहे. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा गाभा स्पष्ट केला.
एकनाथ शिंदे यांच्याकडे विधिमंडळातील बहुमत होतं, याबाबत वाद नाही. पण मुख्य प्रश्न हा आहे की जेव्हा त्यांनी हे बहुमत मिळवलं तेव्हा ते मूळ राजकीय पक्षात कायम होते का? आता याच प्रश्नाचं उत्तर शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेच्या वादासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष शिवसेना फुटीनंतर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा घेतलेला निर्णय, या दोन्ही निर्णयांना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आता अंतिम सुनावणीच्या टप्प्यात कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्या युक्तिवादातून अनेक महत्वाचे कायदेशीर प्रश्न न्यायालयासमोर आले आहेत. हकालपट्टी केलेल्या एकनाथ शिंदेंना पक्षाचा नेता म्हणून मान्यता कशी मिळाली? विधिमंडळातील बहुमताच्या आधारे मूळ राजकीय पक्षावर दावा करता येतो का? 2018ची पक्षघटना आधी मान्य करून नंतर ती अवैध कशी ठरवली गेली? आणि धनुष्यबाण चिन्हाचा अंतिम निर्णय नेमका कोणाच्या बाजूने लागणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयातून स्पष्ट होणार आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या या कायदेशीर लढाईचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरण्याची शक्यता आहे. ही होती आजच्या सुनावणीतील महत्त्वाची अपडेट. अशाच राजकीय आणि कायदेशीर घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.